तळे बंधू या क्षणाची एक मोठी बातमी बघूयात। निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी निलेश चव्हाण याला ताब्यात घेतलेलं आहे। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावरती बावधन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय। तो 21 मे पासून फरार होता। अखेर 10 दिवसांच्या नंतर त्याला ताब्यात घेण्यात यश आलेलं आहे। आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। 10 दिवसांच्या नंतर निलेश चव्हाण अखेर सापडलेला आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात आलेला आहे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणाच्या विषयीची ही मोठी माहिती आपण पाहतोय। नाझिम मुल्ला आमचे प्रतिनिधी माहिती देतील एकूणच या घडामोडीविषयी। नाझिम, निलेश चव्हाण हा बंदूकधारी आहे आणि त्याकडे वैष्णवीचं बाळ जे आहे ते ठेवण्यात आलेलं होतं। हगवणे कुटुंबीय हे बाळ त्याच्याकडे दिलेलं होतं। वैष्णवीची आत्महत्या 16 मे ला झाली होती आणि त्याच्यानंतर हे बाळ कुठं आहे असा प्रश्न उपस्थित झालेला होता आणि त्यावेळेला ही बाब समोर आलेली होती की हा जो बंदूकधारी चव्हाण आहे ही पार्श्वभूमी आहे कडे बाळ होतं आणि 20 मे ला वैष्णवीचे काका त्याचे मामा हे बाळ घ्यायला होते। या बाळाची माहिती जी वैष्णवीचे सासरे आहेत त्यांचे मोठे बंधू जयप्रकाश हगवणे यांनीच याबाबतची माहिती दिलेली होती आणि ते बाळ स्वतः त्या ठिकाणी घ्यायला गेलेले होते। मात्र त्यावेळेला निलेश चव्हाणनं बंदुकीचा धाक दाखवून या सर्वांना तिथून हुसकावून लावलेलं होतं आणि मग वैष्णवीच्या कुटुंबियांकडून पुन्हा एकदा या बाळाचा ताबा मिळवण्यासाठी एक लढा जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला होता। पोलिसांकडे त्यांनी दाद मागितलेली होती। वारजे पोलिसांकडे ते सुरुवातीला गेलेले होते। तिथून वारजे पोलिसांनी हद्दीचा वाद सांगितला आणि ते बावधन पोलिसांकडे गेले। मात्र दोन्ही पोलिसांनी दाद दिली नव्हती। नंतर माध्यमांनी हा विषय उचलला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 मे ला हे बाळ वैष्णवीच्या कुटुंबियांकडे सुपूर्त झालं। परंतु निलेश जो आहे तो 21 मे पासून फरार होता। त्यानं वेगवेगळ्या राज्यांमध्ये जो लपून बसलेला होता, कारण त्याला परदेशात जाऊ नये त्यासाठीची त्याची दारं जी आहेत ती या ठिकाणी बंद करण्यात आलेली होती। आणि आज सकाळी जे आहे ते नेपाळच्या बॉर्डरवरून म्हणजे तो नेपाळ बॉर्डर क्रॉस करून एका लॉजमध्ये राहत होता आणि तिथंच पिंपरी चिंचवड पोलिसांनी जाऊन त्याला आता ताब्यात घेतलेला आहे। आज रात्री तो पिंपरी चिंचवड पोलिसांकडे म्हणजे बावधन पोलीस स्टेशनला पोहोचेल आणि अटकेची कारवाई त्यानंतर पूर्ण होणार आहे। नाझिम, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। निलेश चव्हाण म्हणजे तोच निलेश चव्हाण ज्यानं वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ ज्याच्या ताब्यात दिलं होतं हगवणे कुटुंबियांनी, तोच हा निलेश चव्हाण। आणि कसपटे कुटुंबियांच्या दाव्यानुसार जेव्हा ते बाळ घ्यायला निलेशकडे गेले तेव्हा त्यानं बंदुकीचा धाक दाखवला आणि यामुळे निलेश चव्हाण चर्चेत आला आणि मग कळलं की निलेश चव्हाण हा सुद्धा कसा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे। हा तोच निलेश चव्हाण आहे ज्याच्यावर आपल्याच पत्नीबरोबर व्यक्तिगत शारीरिक संबंधांचे व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे। अंजली दमाने आपल्यासोबत आहे, सामाजिक कार्यकर्ते। अंजलीजी, निलेश चव्हाणला अखेर पकडण्यात आलाय। हो, आताच मला ती माहिती मिळाली की त्यांना नेपाळच्या बॉर्डरवरून पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता मला वाटतं की नक्कीच या सगळ्या प्रकरणात अनेक खुलासे होतील। आणि प्रसन्न कसं आहे की एक अजून मोठी गोष्ट जी अजून माध्यमांनी कदाचित कव्हर नाही केली आहे ती म्हणजे करिश्मा हगवणे आणि तिची आई लता हगवणे या दोघांचेही सेलफोन अजूनही पोलिसांनी जप्त केलेले नाहीत आणि हे मी रिकन्फर्म केलंय। तर हे जर हस्तगत केले गेले तर या जसं निलेश चव्हाणकडनं आपल्याला बरीचशी माहिती मिळू शकेल, तसंच करिश्माच्या सेलफोन मधनं सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती मिळेल। पण आताच्या घटनेला हे झालेले नाहीये, तर हे सुद्धा माध्यमांनी लावून घालणं गरजेचं आहे। पण निलेश चव्हाणला अटक झाली हे ऐकून खरंच बरं वाटतंय। आता योग्य त्या दिशेने कारवाई जाईल, पण त्या निलेशला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, आपल्या त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि ते सगळं बाहेर येतील अशी नक्कीच खात्री आहे। धन्यवाद अंजलीजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी निलेश चव्हाणला ताब्यात घेतलंय। निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणे बळी प्रकरणातील अतिशय महत्त्वाचा असा
अशी व्यक्ती आहे, आरोपी आहे. कालच कसपटे कुटुंबियांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैष्णवीचा बळी जाण्यामध्ये निलेश चव्हाणचाही हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. निलेश चव्हाणची यापुढे आधीही वादग्रस्त पार्श्वभूमी, गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलेली आहे आणि त्याचे आणि हगवणे कुटुंबियांचे अतिशय जवळचे संबंध होते. नणंद करिश्मा हगवणे हिच्याशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि हगवणे कुटुंबियांच्या घरातील वादाच्या वेळी तो हस्तक्षेप करायचा. त्याचप्रमाणे हगवणे कुटुंबियांशी त्याचे घनिष्ठ संबंध होते, हेही समोर येत आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिचं बाळ याच निलेश चव्हाणकडे सोपवण्यात आलं होतं आणि म्हणूनच कसपटे कुटुंब जेव्हा हगवणे कुटुंबियांकडे गेलं तेव्हा त्यांनी कसपटेंना निलेश चव्हाणकडे जायला सांगण्यात आलं. निलेशकडे गेल्यानंतर त्यानं बंदुकीनं कसपटेंना धमकावलं असा दावा कसपटेंनी केलेला आहे. दरम्यान निलेश चव्हाणकडे हा बंदुकीचा परवाना कसा आला, त्याला पिस्तूल कशी मिळाली, या बाबतीत आता पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण निलेश चव्हाण हा यापूर्वीही काही गुन्हेगारी कृत्यांमध्ये पोलिसांकडनं त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. ही तक्रार ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भातली आहे. ही तक्रार त्याच्याच पत्नीकडून आपले अश्लील व्हिडिओ बनवण्याच्या बद्दलची आहे आणि अशा प्रकरणामध्ये ज्याच्यावरती आरोप आहेत, तक्रारी आहेत, त्याला पोलीस परवाना, बंदुकीसाठीचा परवाना कसा काय मिळू शकतो असा सवाल उपस्थित केला जातोय. गेले 10 दिवस तो नेपाळ सीमेपर्यंत जाऊन लपला होता आणि आताचा हा ताजा फोटो आपण बघतोय. निलेश चव्हाणचा हा फोटो जो पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरचा फोटो आहे. निलेश चव्हाण, हाच तो निलेश चव्हाण, वैष्णवीच्या बाळाचा गुन्हेगार निलेश चव्हाण, हगवणे कुटुंबियांचा जवळचा निलेश चव्हाण. मंदार गोंजारी आपले पुण्यातले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. मंदार, निलेश चव्हाणला अटक होणं यासाठी गरजेचं होतं की या प्रकरणातील 2 आरोपी, एक करिश्मा हगवणे आणि लता हगवणे, अर्थात वैष्णवीची सासू आणि वैष्णवीची नणंद, या दोघींचे मोबाईल पोलिसांना मिळालेले नव्हते आणि पोलिसांनी न्यायालयामध्ये असं सांगितलं होतं की हे मोबाईल निलेश चव्हाणकडे असण्याची शक्यता आहे आणि तपासाच्या दृष्टीने त्यामुळं निलेश चव्हाण सापडणं आवश्यक होतं. निलेश चव्हाणला या प्रकरणामध्ये सहआरोपी करण्यात आलंय. दुसऱ्या बाजूला त्याच्यावरती शस्त्र दाखवून धमकावल्याचा गुन्हा देखील दाखल आहे आणि त्यामुळं त्याला पकडण्यासाठी पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस दोन्ही पोलिसांची जवळपास 7 पथकं काम करत होती. अखेर एका पथकाला नेपाळमध्ये त्याला पकडण्यामध्ये यश आलंय. नेपाळमधून त्याला घेऊन पोलीस पथक निघालेलं आहे. मंदार, तुम्ही आपल्यासोबत राहाच, आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे. सुषमाजी, निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आलेली आहे. निलेश चव्हाण हा या संपूर्ण गुन्ह्यामधला एक